हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू रेसिपी. श्रावण महिना म्हटलं की सणासुदीची लगबग सुरू होते आणि सण म्हटलं की करंजी हा त्याचा अविभाज्य भाग असतोच. मग जन्माष्टमी असू द्या, गणेशोत्सव असू द्या की दिवाळी. चला तर मग आज आपण बघूया करंजी कशी बनवायची ते. आधी पीठ मळून घेऊया. त्याकरता मी घेते 1 कप मैदा, 1/4 कप रवा, चिमूटभर मीठ आणि 2 टेबलस्पून तुपाचे मोहन. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. हे पीठ छानसं असं मळून झालेलं आहे. आता हे मुरण्याकरता 30 मिनिटे झाकून ठेवूया आणि तोपर्यंत करंजीमध्ये भरायचे सारण तयार करून घेऊ. त्यासाठी मी पॅनमध्ये घेते ड्रायफ्रूट्स, सुकं खोबऱ्याचा किस आणि 1 कप तीळ. हे सर्व छान असं भाजून घेतलं आहे आणि हे सर्व आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून त्यात अर्धा कप गूळ टाकून हे बारीक करून घेतलं आहे. असं आपलं करंजीमध्ये भरायचं सारण तयार झालं आहे. मी आणखी एक सारण तयार करते. त्याकरता मी पॅनमध्ये तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप बेसन टाकून छान असं भाजून घेतलं आहे आणि मग त्यामध्ये 150 ग्राम खवा टाकून ते एकत्रित करून मस्त असं भाजून घेतलं आहे आणि मग त्यात अर्धा कप पिठी साखर, ड्रायफ्रूट्स पावडर आणि वेलची पूड टाकून ते सगळं एकत्रित केलं आहे आणि मस्त असं भाजून घेतलं आहे. अशा प्रकारे दुसरंही सारण रेडी झालं आहे. चला तर मग आता आपण करंजी भरायला घेऊया. पीठ असं छानसं मुरलेलं आहे. त्याला परत एकदा मळून घेऊया. त्यातनं एक गोळा काढून त्याची पाती लाटून घेऊया. माझ्याकडे करंजी भरायचा साचा आहे. त्याला मी पीठ लावून घेतलं आहे जेणेकरून पाती चिकटणार नाही. मग त्यात व्यवस्थित सारण भरून ते मस्त पॅक केलं आहे आणि मग त्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित दाबून घेतलं आहे आणि त्याचे एक्स्ट्राचे काठ काढून घेतले आणि ही आपली करंजी तयार आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या करंज्या भरून घेतल्यात. अशा प्रकारे माझ्या सर्व करंज्या भरून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि मंद आचेवर एक एक करून सर्व करंज्या तळून घेतल्यात. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.